वत्सला बाहेर येते. अहो ऐकलं का? काय बोल. काय आहे आज मिरग आहे ना, येताना एखादं कोंबडीचं पिल्लू मिळालं तर बघा ना. बऱ्याच दिवसात घरात कोंबडं नाही झालं. अगं काय हे वस्ते, अगं तारीख काय, कोंबडीचं पिल्लू काय, काय बोलतेस तू? कळतंय हो मला, पण नेहमी तेच तेच खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलायत ना. ठीक आहे, बरं बघतो. ओ रावसाहेब, संध्याकाळी जरा घरीच थांबा. इकडे तिकडे मुंडद्याला जाऊ नका. कोंबडा आणून टाकतो, ते जरा साफ करून द्या. सावंत दरवाजापर्यंत जाताच तोच वर मारखाण्यांचं भांडण पुन्हा सुरू. जागे जा. तुझा बाप नकटा, तुझी आई नक्की, तुझं ना तुझं सगळं खानदानच नकट. हो का? पण आणखीन एक राहिलाय की. कोण? तुमचा बाप. तोही नकटाच. शाळेला माझा बाप करतेस. थांब आता तुला दाखवतोस. दाखवच. ओ ओ ओ मारखांबे, ओ आमचा दिवस सुरू झाला. झाला का? मग निघा. अगं हा मलाच निघा म्हणतोय. अहो मग निघा. अगं तू पण. मग निघा हो. वत्सला गुंडाळून ठेवलेलं अंथरूण नीट करून घे. राजू उठ रे, किती वाजायला आले? काय अजून अंथरुणात लोळत पडलाय? काय काय शिऱ्या कुठे गेला सकाळी सकाळी? तो सकाळी 5च्या ठोक्यालाच गेलाय बाहेर कुठेतरी. कुठे गेला? एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला. अरे वा. एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला? हो का? अगं आधीच एवढे सगळे बेकार आहेत, त्यात आता आपल्या सावंतांची भर पडणार म्हणायचं का? अरे आधी जायला तयारच नव्हता. मग काय तुझे बाबाच लागले पाठी. म्हणाले तुम्ही आता ग्रॅज्युएट झालात, कार्ड काढून घ्या, नोकरीचं बघा, तुम्ही तुमचं बघा आता जरा. पण आज जाताना सांगून गेलाय मला. काय? हे बघ आई, मी नोकरी बिक्री काही करणार नाही, मला धंदा करायचाय, मी बिझनेसमन होणार. हा हो हा बिझनेसमन होणार. हो. त्याला टाटा बिर्लाच्या घरातच लागून गेलाय ना मोठा बिझनेसमन व्हायला. इतक्यात वर मारखांबेंचं भांडण पुन्हा सुरू होतं. काय 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 चाललंय? काय काय ऐकतेस? काय ऐकतेस? अहो मी काही ऐकत नाही. उगीच काहीतरी बोलू नका. आता जास्त बोललीस ना तर हा वरवंटा फेकून मारीन. हो झाला एकदा फेकून. काय रे, काय करू आता? माझा पट्टा कोणीतरी आणून द्या रे. राजू वैतागून खिडकीजवळ जातो. ए मारखांब्या, ए जरा हळू भांडा ना. हिला सकाळी उठून देवाचं नाव घेतो की भांडतो रे तू? हा ते बाई सतरंजी भरी ना तुझ्या तोंडात. ए तू गप्रे. आम्ही आमच्या घरात काय वाटेल ते करू. अरे मग तुमच्या घरात करा ना जे काय करायचं ते. हे बघ मोऱ्या, तुम्ही तुमच्या घरात आहे ना नागड्या नानाचा, कळलं ना? पण आजूबाजूला माणसं राहतात, जनावर नाही. समजताय काय? ए आता जास्त आवाज केला ना तो भर फेकून देऊन, तो फेकून दे ना खाली. त्या आईला कटकट तुमची रोज नुसती सकाळी सकाळी. दे फेकून दे, फेकून दे बघू, दे फेकून. फेकून दे. अबा आता येतो. राजू राजू जाऊ दे ना आता. चल तुझा आधी आंघोळ करून घे जा. वत्सला किचन मध्ये जाते. त्या आईला सकाळी सकाळी उठवते ह्यांची रोज कटकट. राजू बडबडत किचन कडे जाऊ लागतो. इतक्यात कमी जिन्यातून घरात येते आणि दरवाजातून डोकावते. काकू. राजू किचन मध्ये जाता जाता थांबतो. काकू, प्रशांताला आहे का इथे? राजू एकटक जिन्याकडे बघतो. नाही ग, तुझं काही काम आहे का प्रशांत कडे? हो, तो आमचा पेपर घेऊन गेलाय ना. हो का? राजू पेपर द्यायला जातो आणि कमी दरवाजातून आत येते. कमे बस हा जरा, मी आलेच. चहा घेणारेस का तू? नाही नको काकू, आत्ताच घेतलाय मी. बर. कमी हळूच राजूच्या जवळ जाते. राजू ऐक ना. काय? मी काय म्हणते, जसं म्हणत होते. अगं तू तोंडातल्या तोंडात असं बडबडू नको ना. जे काय बोलायचं ते नीट बोल, ऐकू येईल असं. राजू तिला जवळ घेतो पण ती दूर होते. राजू चादरीची घडी करतच तिला, मी काय म्हणते ऐकतोस का? बोल ना. मी आज 3च्या शोला जाणार आहे मैत्रिणी बरोबर. डीडीएलचे लागलाय. हे राजू लक्षात ठेवा. ठेवशील ना? हो हो. चालले आम्ही. काकू येते. काकू येते हा मी. ए कमी थांब ना. काय चाललीस कुठे लगेच? एवढं पण कळत नाही आहे का तुला? काय? कमी माझी आई आहे ना, आई. हो हो काय? आता माझी आई आहे ना, आई आता आंघोळीला जाणार. मग
मग काय काकू आंघोळीला जाणार आहे मग काय झालं अगं अगं म्हणजे मला माहिती आहे माझी आई आंघोळीला जाणार आहे ते. अगं हे मी तुला सांगतोय आता. ते कळलं मग काय झालं तुझे भाऊ तू भाऊ आहेस. नेहमी काय कमी कमी काय ऐक काय दे ना, पटकन दे ना. काय ते अगं, एक किस दे ना पटकन दे. हे? हे काय चालते. हे बघ हे बघ दे ना लवकर दे. चल काय करायचं अगं काहीतरीच काय आता. मी नाही जा काय झालं काल तू जिन्यात काय म्हणाला होतास तुझी ना हो मी कुठे काय म्हणालो होतो. आठव दिस इज लास्ट म्हणून दिस इज लास्ट हो असं मी म्हणालो होतो. हो कधी ग मी कविता वाचत होते तेव्हा कविता हो मी हा 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 आठवण. अगं अगं कमी मी तर कवितेबद्दल म्हणालो होतो. Cheers. Yes. बोला श्रीधर पंत का आहे तुमच्या धंद्याचं प्लॅनिंग? बाबा माझा ना एक मित्र आहे. ए तिकडे रे पुढे बोल. तर तो म्हणाला नाव काय रे त्याचं? नाव ते इकडे डोंबिवलीत राहतो बाबा तो. म्हणजे त्याचं नाव पण माहित नाही तुला? सांगतो ना बाबा. हम्म. तर त्याचा ना तयार कपड्यांचा बिझनेस आहे. हम्म. तिथे तो फक्त शर्ट पॅन्ट शिवतो आणि काच बटन करतो. बर मग अहो, मग काय तोच बिझनेस आपण करायचा त्याच्याबरोबर. राजू दोघांचंही बोलणं लक्षपूर्वक ऐकतोय. अरे पण फिर्या मशीन लागणार, त्याला कारागीर लागणार. हे बघा बाबा अहो मशीन तर आपल्याला विकत नाही घ्यावं लागणार. का 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 अहो आहेत त्याच्याकडे. आणि 2-3 मशीन जुन्या पडून आहेत त्या आपण रिपेअर करायच्या आणि वापरायच्या. मी बोललोय त्याच्याशी सगळं. बाबा मला सांग या सगळ्या गोष्टीला भांडवल किती लागेल रे? भांडवल म्हणजे बघा बाबा सुरुवातीला एक 25,000 रुपये लागतील. बर काय काय 25,000? उसने द्या कर्ज म्हणून. अरे पण 25,000 म्हणजे आता बिझनेस म्हटल्यावर एवढे लागणारच ना बाबा. काय रे दादा? हो हो खरं पण ठीक आहे ठीक आहे पुढे पुढे. नाही बाबा पण एक मिनिट एक मिनिट ए शिर्या मला सांग दिले मी तुला 25,000 रुपये तर तुला खात्री ते आपल्याला परत लवकर मिळतील? खात्री तर आहे ना बाबा. आणि काय आहे ना बाबा मेहनत करणं आपलं काम आहे. यश न देणं न देणं त्याच्या हातात. ठीक आहे ठीक आहे मग करू काय? अहो पण बाबा ना म्हणजे हे जरा जास्ती होत आहे. अरे पण अहो बघा यातले अर्धे मला दिलेत तर बाबा माझ्या नोकरीचं सुद्धा काम होऊन जाईल ना. अरे पण दोघांना कसे काय देणार? ठीक आहे त्याला पण द्या पण मला पण द्या. म्हणजे मी कुठे नाही म्हणतोय का त्याला द्यायला. राजू मी काय सांगितलंय? आई तू ठीक सांगितलंयस का? तू ठीक सांगितलंयस पण मी काय म्हणतोय त्याला देतात ना मग मला काय नाही देत आहे? मी सुद्धा नोकरीसाठीच मागतोय ना. माझ्या हाऊस माऊस करायला मागतोय का मी? तुला वाटतंय का मला नको द्यायला? चल तू घे मग. चल अरे शिव्या हे बघ मी काय म्हणतोय तू पण घे. ठीक आहे मी पण घेतो ना. अरे पण हे बघ मी काय म्हणतो आपला बिझनेस एकत्र करूया की आपण? नोकरी कशाला हवी तुला? मी आहे ना. नोकरी नको करू आपण नको business करू नको आपण. नोकरी. अरे मला का मी काय तुझ्यासारखं मला नको. अहो पण बाबा चुप एकदम चुप चुप. जाऊ दे. मला नाही काय बोलायचं. तू घे पैसे मला नको. अरे तसं नाही रे बाबा मी काय बघ मी सिरियसली सांगतोय नकोत मला पैसे. ठीक आहे माझं काय धंदा आजचा उद्या काढता येईल. नोकरीचं तसं नाही ना. मी काय म्हणतोय शिरा तर समजून घे ना. अरे तसं नाही रे. राजू माझी शपथ आहे तुला एक शब्द बोलशील. ठीक आहे द्या बाबा द्या त्याला पैसे द्या तुम्ही. हे अगदी मनापासून ना. हा. ए बघा नंतर बदलशील. हा नाही बाबा नाही बदलणार. द्या तुम्ही द्या. ठीक आहे मी करतो व्यवस्थित.
हा पण शिर्या एका अटीवर आहे. उद्यापासून तू मला त्या नाक्यावरच्या पोरांमध्ये दिसता कामा नाही. बाबा आता मी बिझनेस मध्ये पडल्यावर मग मला वेळ तरी मिळणार नाही का सांगा? अरे ते पोरांचे काय धंदे चालतात ते मला माहित आहे म्हणून सांगतोय. ए तुलाही माहित आहे ना सगळं. मग ए तू असतोच ना रे त्या कंपूत. मी त्या कंपूत असतो म्हणजे काय? मी सुद्धा तसले उद्योग करतो. ते बघा बाबा, ती ना सगळी मुलं चांगली ग्रॅज्युएट झालेली आहेत, नोकरी मिळत नाही म्हणून मग पोटा पाण्यासाठी असले उद्योग करतात. नाहीलाच आहे बाबा. अरे पण शिर्या संगतीचा परिणाम वाईट असतो रे बाबा. ब्लॅक पॉइंट एकदा माणसाच्या डोक्यात तयार झाला हे माणूस फार बदलून जातो रे. बरोबर आहे बाबा तुमचं. काय ना, त्यांचे आई बाबा तुमच्या एवढे समजूतदार नाही आहेत ना. त्यांचं म्हणणं काय, आम्ही तुम्हाला वाढवलं शिकवलं, आता तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. माझा ग्लास भर. काय? माझा ग्लास भर. बाबा जरा बोल. शिर्या सावंतांच्या ग्लासात दारू. तुला रे? शिर्या राजूच्याही ग्लासात दारू. काय ना राजू, हा शिरा आहे ना, हा मला जरा जास्तच आवडतो. हा मला आवडतो हे आणि मी ते मान्य करतो. हो माहिती आहे मला. अरे पण तसं नाही रे. ए का 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 विचार का बघू का जाऊ दे ना बाबा. हे जाऊ दे नाही. हे विचार 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 का काय ना, आता तुझ्या वयाचा आहे की नाही, त्या वयाचा मी होतो तेव्हा डिक्टो असा दिसायचो. अगदी असा. तुला खोटं होते नसेल ना, तुझ्या आईला नको नको, तुमचं चालू द्या. मला जेवणाचं बघायचंय सगळं. तुम्ही बसा तिकडे. कळलं काय रे शिर्या? बाबा तुला 25,000 रुपये का देत आहेत ते कळलं? तू त्यांच्यासारखा दिसतोस म्हणून. मी त्यांच्यासारखा दिसतो फक्त दादा, पण त्यांच्या गुणांचा वारसा करवंदीच्या जाळीतला तू आपल्या चाळीच्या जिन्यात व्यवस्थित चालवलाय. कसला वारसा रे, कसला वारसा. काय नाही बाबा, काहीतरी उगाच बडबड. हो दादासाहेब, आधी लग्न करा आणि त्या जिन्याची बांग फेडा. अरे अरे पण कोणाचं लग्न रे? तेवढ्या जिन्यातून कमी धावत घरात येते. काकू प्रशांत आलाय का इकडे? प्रशांत इकडे आलेला नाही. आलोय का रे? राजू कमीकडे बघत गाणं गुणगुणू लागतो. कमी आपल्या हाताशी उगाच चाळा करतात. नाही आला. जिन्यात खेळत असेल मग तो. गच्चीवर सुद्धा खेळत असतो. हो बघते मी गच्चीवर. कमी एक नजर राजूवर टाकून बाहेर गॅलरीत जाऊन उभी राहते. काय रे? ही कमी ना रे वरच्या राहण्यांची. होय होय बाबा, वरच्या राहण्यांची थोडी आगाऊ आहे. हे राजू पण ती सारखी त्या प्रशांतला शोधायला इकडे काय येते रे? असतात बाबा कुणाकुणाकडे कोणाकोणाची कामं. अरे पण एवढ्याशा चिमुरट्या पोळाकडे मी म्हणतो हिचं कसलं आलाय रे का? लव करते ना बाबा ती. काय? शिकवणी करते ना ती. शिकवणी. ए शिर्या तुला बहुतेक ना जास्त झाली. बरोबर. हे पण काय रे जिन्याचं काय म्हणत होतास रे तू? जाऊ दे ना बाबा. जनरेशन गॅप आहे ती. काय जनरेशन गॅप या शब्दाची आमच्या पिढीनं तुमच्या पिढीसमोर लावलेली वाट. वाट कानाखाली काढू का रे वाट? काढाच बाबा, काढाच. काढाच. मी आलो. लग्नाची खून करून राजू उठतो, बाहेर जातो आणि कमी जवळ येतो. काय रे, पिक्चर सुटल्यानंतर थांबला का नाहीस? माझ्या मैत्रिणीशी तुझी ओळख करून द्यायची होती ना मला. कमी आता बाबांनी कोंबडी साफ करायला सांगितली होती ना, म्हणून जरा लवकर निघालो.
हे तू दारू प्यायलास? अगं कमी घेतली का जरा थोडीशी सगळ्यांबरोबर? अगं बाबांनी एक एक वेग दिला सगळ्यांना. मग असंच एक एक पेक करून हळूहळू सवय लागते हा राजू. ए गपना नको ना शहाणपणा शिकव. चल बरं ऐक, हे मटण घेऊन जा. आईने आज मटण केलं आमच्याकडे. नको, उगाच तुझ्या घरच्यांना संशय येईल. काय ग जिना थांब जिना मी नको. अगं, अरे पण जा ना तू पुढे काय बोलतो. राजू घरात येतो, कमी जिन्याच्या आत जाते. ए, काहीतरी बडबड नकोस रे मूर्ख. काय झालं बाबा, काय बोलतो? अरे हा बघ काय बघतोय बघ. काय 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 बोलतोय? हे आपल्या चाळीचा जिना आहे ना, तो म्हणे मिलन पॉइंट आहे. अरे का तर म्हणे त्याला हुतात्मा चौक म्हणा, आणि उद्या वरच्या पाण्याच्या टाकीला ताजमहाल म्हणा म्हणे. बाहेर भेट, मला तुला दाखवतो. राजू ग्लास उचलून किचन मध्ये जातो. बाहेरून प्रशांत येतो. हे शिरिका का, या वाक्याचा अर्थ काय रे? ए प्रश्न, अरे तुला शोधायला आता कोणीतरी आलं होते रे. अगं याला शोधायला कोण आलं तुझं? प्रशांत, तू जेवलास का रे? तशी भूक तर लागली आहे, पण आई अजून घरीच नाही आली आहे. चल मग आधी जेवण, मग वेळ मिळाला तर अभ्यास. आज कोंबडी आहे आमच्याकडे. कोंबडी? ए शिर्या, अरे त्या बामणाला बाटू नको रे. बाबा, हल्ली ना फक्त बामण जास्त कोंबड्या खातात. होय काय? तरीच कोंबडीला 100 रुपये पडले. इतक्यात वत्सला बाहेर येते. ए चल जेवायला चल. ए आई, त्याला पण वाटा जेवायला. त्याची आई आली की वाढला. काय तू पण आहे, एवढ्याच मुलाला काय कळतंय? ए भूक लागली की त्याला जेवायला नको का? काय बाबा, हो की नाही बाबा? भूक लागली असेल तर जेवायला पाहिजे. शिर्या आणि प्रशांत किचन मध्ये जातात. आता काय? तू सांग ना, अगदी असं दिसत होतो ना ग मी त्याच्या वयाचा असताना. झालं, 2 पेक पोटात गेले नाही, तेवढ्यात तरुणपणचं सगळं आठवायला लागलं. अगं पण पोरांना कळलं पाहिजे आपल्या आई वडिलांनी काय काय केलंय ते. म्हणून काय सगळं सांगून टाकायचं त्यांना? अगं त्याला काय म्हणतात माहितीये? काय? एका बापानं आपल्या तरुण मुलांबरोबर मित्र म्हणून केलेला प्रवास. हो, पण कशासाठी? त्यांनी का होणार आहे? त्याच्यामुळे ना त्यांच्या मनातला न्यूनगंड नाही सवय, आणि ते आपल्या बरोबर आपलेपणाने बोलायला लागतील. आणि त्याच्या अगदी उलट झालं तर पुन्हा आपण त्यांचं आई बाप व्हायचं, या घराचं घर पण वाटायचं. तुला नाही करायचं. असे मी काय म्हणतो, बस बघ मी 15,000ची तयारी करेन, पण ते बोलले ना तुला तुझ्या या बांगड्या तुम्हीच केल्या होत्या, तुमच्याच आहे, केव्हाही घे. बर हे घे आता. हो, काहीतरीच काय? अगं घे ग, चांगली असते. मी नाही हा तुमचं आपलं काहीतरी. अगं सांधे दुखीला चांगली असते. पोरं बघतील ना. पोरं बसली आहे जेवायला, त्यांना काय कळते? नाही नको. ओ बाबा, जेवायला येत आहे ना? जेवायला जेवा. आलोय या लवकर. मी जातो. सावंत किचन मध्ये जातात. वत्सला न बघताच ग्लास तोंडाला लावते. तेवढ्यात राजू किचनच्या दरवाजात येतो. ए आई, तू कांदा नाही चिरलास. ठीक आहे, बघतो मी, पण तुम्ही कोणी बोलू नका त्याला. आणि हे घे, हे एवढे पैसे दे बाबांना.
तू घेतले होतेस ना त्यांच्याकडून, तूच दे मग. अगं पण ते बोलत नाही ना माझ्याशी. तू बोल ना मग त्यांच्याशी. ते रागावलेत ते माझ्यावर. हे बघ, एक तर त्याची तब्येत बरी नाही, रागावली की मग पुन्हा त्यांना त्रास. अरे आई वडिलांचा पोरांवरचा राग हा वाऱ्याने पाण्यात मारलेल्या डुबकीसारखा असतो. म्हणजे काय? म्हणजे त्या गिरायकांना खुश करण्यासाठी भाजीत ती मस्क्याची चकती टाकतोस ना तसा. हा ठीक आहे. मी बोलतो, तू सुरुवात करून दे. बर. सावंत घरात येतात. दोघेही शांत. सावंत किचन मध्ये जाऊ लागतात. अहो शिर्याला बोलायचंय तुमच्याशी. सावंत काही न बोलता तसेच किचन मध्ये जातात. अहो अहो हे काय? आई, त्या निल्याच्या बहिणीच्या लग्नात किती खर्च झाला ना. म्हणजे काय अरे आता तू कशाला ह्याला त्याला मदत करायला फिरतोस रे? अगं रात्रंदिवस आपल्या गाडीवर राबतं म्हटलं नको का मदत करायला. सावंत किचन मधून बाहेर येऊन बाकड्यावर बसतात. अहो सावंत गप्प. अहो सावंत बोल. हे घ्या 1000 रुपये तुमच्या लाडक्याने दिलेत तुम्हाला. बाकीचे देईल हळूहळू. देईन लवकर देईन. देईल. ज्याने माझ्याकडून घेतले ना त्यानेच मला परत करावे. आता मी मध्यस्थी करते म्हणून माझा मरण का करू? शिर्या तूच दे बाबा तुझ्या हाताने. बाबा ऐका ना. हे बघा, माझ्या डोक्यात खरंच असं काही नव्हतं आणि नाही काही बोललो असेल तर माफ करा मला. याच्या पुढे कधी आई सांग ना तू. नाकावर माशी बसू देऊ नका. अहो मुलांवर एवढा राग बरा नाही हो सावंत. बोललीस मग आता तू तुला सांगतो शिर्या, या बायकांच्या पोटात काही म्हणून राहत नाही बघ. ए शिर्या, हे जा देवाजवळ ठेव जा. आत्या घेतली पहिलेच घेतली असते तर. हा बरं ठीक आहे. ए शिर्या, काय रे, कसा चाललाय तुझा धंदा? बरं झालंय बाबा. असंच जर चालला ना तर लवकर देऊन टाकेन तुमचे सगळे पैसे. ठीक आहे. हा. काय रे, ते सगळं जाऊन दिवसाला कितीशी सुटतात रे? बाबा म्हणजे बघा, फुल नाईट गाडी लावली ना तर निल्या पक्याला देऊन आणि मालाचे जाऊन वर हवालदाराचे हप्ते गेले की 400 रुपये सुटतात. एवढे? अरे काय म्हणतोस? हो ना बाबा. बोलता बोलता शिर्या पैसे मोजायला लागतो. म्हणजे हप्ते द्यायला लागतात? त्याशिवाय काय होतंय का बाबा? मग गुंड मवाली लोक येतात पण ते मात्र पैसे प्रामाणिकपणे देतात. हा आता गुंड मवाली लोक म्हटलं तर होतात कधी कधी भांडणं. पण मग आपण माघार घेतो बाबा. उगाच राडा नाही करायचा. शिर्या तू भांडू नको कोणाशी. नाही ग, मी नाही कधी कोणाशी भांडलो. तो कुशालकर हवालदार आहे ना, तो सुद्धा येतो फुकटचा खायला. आणि तू देतोस? काय आता बाबा, आता हवालदार आहे म्हटल्यावर फुकटच खाणार ना. आणि काय रे, 3 पोरं हाताखाली आहेत म्हणतोस, मग तू काय करतोस? असा गल्ला मोजत बसतो? हो बाबा, मी फक्त खडा भाजी बनवतो आणि ही भाजी बनवण्यात माझा कोणी हात धरणार नाही असं गिरायकांचं मत आहे. खडा भाजी म्हणजे भाजीत खडे बिडे टाकतोस की काय? काय बाबा, खडा भाजी नाही, कशी स्पेशल भाजी आहे बाबा. गिरायकाला जाम आवडते भाजी. तुम्ही पण या ना एकदा भाजीपाव खायला. हो येईल. पण गिराईक म्हणून येईल. हो या. नाही तुम्ही आमचे पाहुणे म्हणून या. गेस्ट. हो चालेल, पाहुणा म्हणून येईल. या. आज संध्याकाळी जा ना आणि आईला पण घेऊन या. ए आई, येशील ना ग? मेल्या मला पावभाजी खायला बोलवतोय. फ्लॉवर बटाटे तर माझ्याकडूनच उकडून घेतोस. काय आणि काय रे, गाडीचं नाव काय ठेवलंय? राम भरोसे भाजी पाव. आणि खाली एक पाटी लिहिली आहे, आज रोख देवदा. हे तुम्हाला कसं कळलं बाबा? अरे शिर्या, बोगद्यात जरी गाडी लावलीस ना तरी स्वतःच्या पोराच्या गाडीचं नाव न वाचायला मी काय 2 इयत्ता कमी शिकलेलो नाहीये. बरं, तिचं काय माहिती नाही पण मी मात्र नक्की येणार. पण एका अटीवर. नाही, मी पैसे अजिबात घेणार नाही. हे बघ ती माझी अट. मानायचं असेल तर मान. मान्य, एकदम मान्य. चला मग आज संध्याकाळी येताय नक्की तुम्ही. हो या. आणि आईला पण घेऊन येताय. आज बघा एकदम कसली स्पेशल भाजी बनवतो. फुटके सडके टोमॅटो टाकतो. नाही आता चांगले मागवतो बघ लगेच. ए वसे,
अगं मी याच्या एवढं होतो ना तेव्हा मला साधा चहा सुद्धा बनवता येत नव्हता बघ. हा भाजी कसा बनवतो ग? हा, तीच तर स्पेशालिटी आहे ना बाबा आपल्या हातांची. हो. दोन्ही आता कमी शिकले असले ना तरी भाजी बनवायला मीच शिकवलंय. मग कॅन्सल हा? कॅन्सल. या गाडीवरचा प्रमुख पाहुणा कॅन्सल. हो. अरे गेले 35 वर्ष हिच्या हातची भाजी खाऊन माझी काय अवस्था झाली ती बघ. काय बाबा तुम्ही अरे दिल्या काय रे? आज जरा टोमॅटो चांगले वापर रे. हा आई बाबा येणार आहे भाजीपाव खायला. हा हा ठीक आहे. आई मी गेलो ग. बर. शिऱ्या फिरून जिन्यात येतो इतक्यात राजू पिऊन तर होऊन आलेला आहे. त्याला नीट चालताही येत नाही. शिऱ्याला बाजूला ढकलून तो घरात येतो आणि पाकड्यावर झोपतो. शिऱ्या बाहेरच उभा आहे. असे बघ बघ परत पिऊन आलाय तुझा लाडका. बघ बघ नालायक. दारू पिऊन येतोस? दारू पिऊन येतोस? आई 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 थांब तू आता बघ. आई 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 मारतेस काय त्याला? अगं अगं तो काय लहान आहे का ग? पिशी दारू तू पिशी. आई आई थांब ना मी बघतो. ए दादा हे काय चाललंय तुझं? काय चाललंय? एकदा झालं दोनदा झालं तुझं रोजच पड सुरू झालं. काय प्रॉब्लेम काय तुझा? अरे मला सांग ना. अरे नोकरी नाही हाच प्रॉब्लेम आहे ना. अरे यार मी आहे ना. हे बघ आयुष्यभर सांभाळतो तुला पण हे आता पिणं बंद कर तू. असे माझ्या खिशातून वाटेल तसे पैसे दिलेस ना हे त्याचे परिणाम आहेत बघ. बाबा बाबा तुम्ही जरा गप्प बसा ना. अरे बाबा मी बोलतो ना. ए दादा आपण असं नाही करायचं. ए चले चल. याला तू शांतपती नको शिकवा मला. चल दादा ए चल. आल्या बाबांकडून गोड गोड बोलून 25,000 रुपये घेतलेस आणि आता मला वर पोसायच्या वार्ता करतोयस काय तू? चल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण तुझं हे पिणं बंद कर. ए चल 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 सडा घेतलं चल. अरे ऐक ना बाबा माझं. शिर्या तू त्याच्या नादी लागू नकोस. त्याला बोलायचंय ना मग बोलू दे. काय बोलणारच आहे मी. आई बोलणारच आहे. मला तुम्हाला हिने मला दिलेले 10-20 रुपये दिसले. याला दिले 25,000 मोजून. तेव्हा नाही विचार केला तुम्ही. चला कुबेराचा बाप लागून गेला ना. लाडाचा नवसाचा मला बनवता काय तुम्ही? मला बनवता. म्हणजे काय रे तुझ्यासाठी आम्ही काहीच केलं नाही. हा तुला एवढं शिक्षण दिलं त्याचं काहीच नाही. कशाला शिकवलं बाबा? कशाला शिकवला सांगा ना. त्याला शिकलं नसतं ना तर रस्त्यावर जाऊन हमाली तरी गेली असती. हो म्हणजे आमचंच चुकलं. तुला जन्म दिला ना हेच चुकलं. नाही आई आई ते नाही चुकलं. तुझं नाही चुकलं. पण मी तुम्हाला सांगत होतो मला सायन्सला टाका. तर तुम्ही मला नाही याला टाकला सायन्सला. मला करून ठेवला तर बीए. मला कुत्रा विचारतो काय बीएला? तुमची दोघांची इच्छा ना तुम्ही माझ्यावर लादली. म्हणजे आम्हीच वाईट. याला पैसे दिले तुला पैसे दिले मंगळसूत्र विकून तुझ्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी पैसे दिले तर कोणी रे? मीच ना. मी सांगितलं होतं काय तुला वीक म्हणून तुझं मंगळसूत्र? सांगा. मी सांगितलं होतं तुला तुझ्या हाऊस माऊस मारून टाक म्हणून. हे बघ बघ नाही बघ 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 तू एवढं केलंस ना. बघ कसे पान फिरतोय तुझा नवसाचा. चला नवसाचा करून मला मारून टाकला तुम्ही. लाडाचा करून मला दाबून टाकला. सिद्धिविनायकाला नवस केला नवस. 10 दिवस बसवला गणपती. घेतला डोक्यावर. गणपती बाप्पा मोरया. आता टाका उडवून टाका. साले इमोशनल ब्लॅकमेलर. तेव्हा ब्लॅकमेल करतात. आई नेहमी तू मलाच शपथा घालत आलीस. मलाच नेहमी शपथा घातल्यास पण त्यातली एक शपथ जरी बाबांना घातली असती ना तर माझ्या नोकरीचं आज काम झालं असतं का तिकडे. चला फाट्याची पोच असलेला माणूस मला साहेबांच्या केबिन मधून बाहेर काढतो तर त्याच्या पाटकापाशी जाणारा मी हसतो का? मी हसतो पाटकापाशी जाऊन रडणारा.
साली आयुष्याची सगळी बेरीज वजाबाकी अशी डोळ्यांसमोर उभी राहते. हातातल्या डिग्र्यांची फाईल वाकुल्या दाखवते मला. रस्त्यावरचा कागद उचलला पोरगा सुद्धा माझ्या समोर ताट मांडून चालतो. लाडाचा नवसाचा याला 25,000 दिलेत तुम्ही. हा, त्याच्या नुकसानीवर पांघरून घातलात आणि आता वर त्याच्या गाडीचं कौतुकही करतात. दादा तू काय सर का 25,000 टोचून बोलतोस? शिरे बोलणार नाही, शिरे बोलणार. काय बोलणार? काय बोलणार आहेस? ते 25,000 मी उसने घेतले बाबांकडून कर जाऊ, आणि तेव्हा तुला बाबांनी विचारलं होतं ना हवेत का पैसे म्हणून, आणि मी सुद्धा विचारलं होतं ना रे. आणि बघ ती गाडी जर तुझ्या डोळ्यात खूपच असेल ना तर बंद करून टाकतो, विकून टाकतो एकदाची, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला पैसे मिळतील. दे हं? दे ना, दे दे पैसे दे. दादा बघतोस काय? दे पैसे दे सगळ्यांचे आता. ए शिर्या, आता काय ऐकतोस तू? तो शुद्धीवर नाहीये. शुद्धीवर नाहीये. हं? चला, आता आलोय मी शुद्धीवर बाबा, आता आलोय. इतका वेळ नव्हतो शुद्धीवर. गाडीसाठी याला पैसे दिलेत ना, हर हर त्याला मला गरज नाही कोणाची. आता मी पैसे कमवणार बघा, मी पैसे. आणि कुठल्याही मार्गाने असू द्यात मी ते कमवणार. कोणी येऊन विचारायचं नाही साला राजू कसे कमवणारे पैसे तू, समजला ना? श्रेया उठून गॅलरीत जाऊ लागतो. ए ए ए शिर्या, ए इकडे इकडे इकडे. तुझ्या मित्राला सांग मी डमी बसणार आहे त्याच्यासाठी. हा जा. दादा हे बघ तू, अरे हुशार आहे मी, हुशार, समजला ना? बघ बघ त्याला कसा मेरिट मध्ये आणून सोडतो बघ. आई मंगळसूत्र विकून मला शिकवलंस ना. बघ बघ आता त्या शिक्षणाचा कसा लिलाव म्हणतो बघ. राजू, माझ्या कमाईचे पैसे तुला आणून देणार दर महिन्याला. बघ आता तू बघ. असल्या कमाईवर जगायचं असेल ना तर तू जग खुशाल, पण या घरातून आधी तोंड काळं कर तू. आजपासून मेल असतो या घराला. जा आता हो. निघून जा आमच्या या घरातून. जा, निघून जा इथून. जा इथून. आई ठीक आहे, ठीक आहे, जातो आहे. जातो दादा ए चल, जातोय जातोय जातो. जातोय. अरे स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे मला. मग तुमच्या घराचा अर्थ कशाला घेऊ मी? बघा जातोय, गेलो. दादा 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 आधी माझं ऐक जरा, माझं ऐक. शिर्या, हे बघ या घराला मेलोय मी आता. दादा माझी शपथ आहे तुला. ए, नको रे, तू तरी नको शकता दादा. नको रे. अरे पावसात मला भिजायचं आहे. हा? त्या छपराच्या कडेचं पाणी अंगावर घेऊन कशाला भिजू रे? हा, सांग ना. चल दादा, ऐक. चल दादा. चल तू चल. दोघेही जातात. एवढ्यात कमी जिन्यात धावत येते. काकू काकू याला अडवा ना काकू. काकू काकू कमी ए भाई कमी. जा बाई जा, तू आपल्या घरात निघून जा. सावंत ताड ताड चालत दारात येतात. राणे, ओ राणे, अहो आपल्या पोरीला बोलवून घ्या. तिला म्हणावं आमच्या घरातल्या ताटाखालची खरकडी काढायची गरज नाही. बोलून घ्या तिला. कमी तू जा ग बाई. कमी तू जा. कमी जिन्यातून परत जाते. आई. बोलता बोलता सावंतांच्या छातीत कळ येते. ती खाली कोसळतात. अहो, सावंत, सावंत. अहो, काय होतंय? सावंत. हळूहळू अंधार. पण तो म्हणाला होता मी तुझी शिकवणी घेईन म्हणून. कामावर जातो ना. किती वाजता येईल ते नाही सांगता येत. तू सकाळी. हा? हो, ही 2 गणितं सुटली की मी घरी जातो. बर. सावंत किचन मधून बाहेर येतात. सावंत, याची जरा गणितं घ्या. अगं आता या वयात कसली गणितं सोडवायची? हा? आयुष्यातली सगळी गणितं सोडवली, आता कसली आणि गणितं सोडवायला सांगते? अहो त्याची गणितं वेगळी आहेत.
घ्या ना जरा. ठीक आहे. वत्सला किचन मध्ये निघून जाते. अरे प्रशांत, हो आजोबा, तुझी गणित मास्तराने दिलेली आहे ती पुस्तकातली? पुस्तकातली आहे. अरे मग सोपं आहे. कसं काय? हे बघ, हे शेवटचं पान काढायचं. हा, काढलं आणि ते उत्तर बघायचं आणि ते उत्तर रीत मांडलीस ना की झालं बघ गणित सोडून. बघू कुठलं गणित आहे सांग बघू. मधुकरने 5,000 रुपये भांडवल घालून एक दुकान सुरू केलं आणि त्यानंतर 2 महिन्यांनी 8,000 रुपये भांडवल घालून गोविंदानं त्यात भागीदारी केली. मूर्खाय लेखाचा गोविंद. अरे 2 महिन्यात त्याने 5चे 8 कसे केले? 3,000चा घाटा नाही का झाला? 2 महिन्यात असे घाटाचे कधी धंदे करतात का रे? बरं तुझं दुसरं गणित वाच. वाचतो. दुसरं गणित म्हणजे सतीशने 7,000 रुपये भांडवल घालून एक दुकान सुरू केलं. अरे काय चाललंय रे? सारखी भांडवल घालताय, दुकानं काढताय. अरे तुझ्याकडे गिरणीचं नाही का रे एखादं साधं गणित जे मला सोपं जाईल असं? वाच. वाचतो. दामोदर आणि वत्सलाबाई यांनी प्रत्येकी दामोदर आणि वत्सलाबाई यांनी प्रत्येकी 5,000 रुपये भांडवल घालून एक गिरणी काढली. दामोदर आणि वत्सलाबाई. वत्से, काय हो? अगे वत्से, गणिताच्या पुस्तकात तुझं नाव आलंय बघ. अहो असं कसं नाव येईल गणिताच्या पुस्तकात? माझं तर गणित कच्चं होतं. तिला वाचून दाखव जा. वत्सला बाहेर येते. बघू रे. हे आजी आहे. दामोदर आणि वत्सलाबाई यांनी प्रत्येकी 5,000 रुपये भांडवल घालून एक गिरणी काढली. काय गे वत्से, दामोदर कोण ग? वत्सला डोळे मोठे करून बघते. ए बाबा, हे प्रशांत, अरे बाबा ही तुझी गणित आहेत ना ही सगळी आमच्या डोक्यावरून जात आहेत रे. ए तू असं कर, राजू येईपर्यंत बस. 10 वाजायला आले, अजून त्याचा पत्ता नाही. काल 6 वाजताच आला होता ना. आता नवीन नोकरी आहे, ओव्हर टाइम करावा लागत असेल. आणि तुला माहित नाही का, मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा मी 5 वाजता सुटायचो, पण 8 वाजेपर्यंत थांबायचो. तेव्हा पुढे 2 इन्क्रीमेंट मिळाली. सावंत बोलत असतानाच राजू येतो. काय बाबा, हा, कोणाला देता इन्क्रीमेंट? तुला रे बाबा, तुला. मला काय रे प्रशांत? हो काका. वजून जागायस? राजू चल ना आधी जेवून घे. वत्सला बोलत बोलत किचन मध्ये जाते. अगं आई, शिऱ्यानं खाली गाडीवर जेवायला घातलं आज. हो का? हो. छान. बाबा काय गर्दी आहे हो शिऱ्याच्या गाडीवर. ए राजू काका, हा? घेशील ना शिकवणी? ठीक आहे बोल. ए वसे, मी जरा पडतो. ऐक. सावंत कॉटवर झोपायला जातात. काय रे प्रशांत, कसला पेपर आहे तुझा उद्या? गणिताचा. आज सगळी बोंब आहे म्हणजे तुझी. हा? काय केलाय ना अभ्यास नीट? हो, पण फक्त ही 2 गणित येत नाहीत मला, तेवढी शिकव फक्त. बर. आई तू जेवून घे ग, मी जरा याचं गणिताचं बघतो. बर. हा प्रशांत. हो काका. गणितात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का. काय काका? गणितातले नियम आणि सूत्र. एकदा तुला या गोष्टी समजल्या ना की मग तुला कुठलीही गणित अशी झटपट सोडवता येते. वाच बघू, वाच. वरती कोणता नियम आहे तो वाच. हा वाचतो. घाताचा घात करताना घातांकाचा गुणाकार करतात. म्हणजे काय? म्हणजे त्या दिलेल्या संख्येच्या डोक्यावर दिलेली एक संख्या आहे ना, त्या संख्येला त्या संख्येने गुणायचं. इतक्यात नील्या धावत धावत येतो, खिडकीतून आवाज देतो. राजू, ए राजू. काय रे, काय झालं? तू चल आधी लवकर. अरे हळू बोल ना, बाबा आताच गेले झोपायला. राजू, अरे शिऱ्याच्या गाडीवर राडा झालाय. काय? नील्या आणि राजू दोघेही धावत गॅलरीत येऊन खाली बघू लागतात. काहीतरी राडा झाल्याचं ऐकू येतं. अरे पण काय झालं काय रे? कुठली तरी पोरं आहेत,
माहित नाही कुठली आहे, ती शिऱ्याला मारतायत. मारताय हो. थांब थांब चल तू हो पुढे आलोच मी. चल शिर्या तू चल ना चल पुढे मी आलो चल चल. राजू धावत दारात येतो आणि स्टंप काढू लागतो. ए पक्या, शिऱ्याला पकड, त्याला पुढे जाऊ देऊ नको. मी आलो, राजू पण येतोय. नीला धावत धावत खाली जातो. राजू काका स्टंप घेऊन कुठे चाललास? या गोंधळात सावंत उठतात. वत्सलाही लगबगीने बाहेर येते. अरे काय चाललंय, कसली गडबड आहे? ए काय रे, काय झालं? बाबा तुम्ही जाऊन झोपा ना, तुमची तब्येत बरी नाही. अरे पण काय झालं ते तरी सांगशील ना राजू? एवढ्या रात्री स्टंप काढून कुठे हो चाललाय? ना. काही नाही बाबा, शिऱ्याच्या गाडीवर काहीतरी राडा झालाय. काय? अरे काय सांगतोस तू? हे बघ, तू प्रशांत कशाला बाहेर बोलतोस? पडतो. राजू सुद्धा बाहेर पडतो आणि बाहेरून कडी लावून घेतो. राजू राजू काय करतोस तू? राजू कडी काढ, कडी काढ. प्रशांत मी येईपर्यंत दार उघडायचं नाही, कळलं अरे, तुला? गाडी कशी- राजू मी येईपर्यंत दार उघडायचं नाही, तुला कळतंय? राजू, ऐक पण राजू. या गोंधळातच प्रशांत खाली पळत जातो. सावंत जोर जोरात घराचं दार आतून ठोठावू लागतात. अरे कोणीतरी आमच्या घराचा दार उघडा रे. ओ मारखांबे, ओ राणे, ओ परब, ओ सारंग, ओ कोणीतरी आमच्या घराचं दार उघडा. अरे कडी कशाला लावली आहे ना बाहेरून? सावंत जोर जोरात ओरडू लागतात. खालून ओरडणं, किंचाळणं यांचा आवाज. खाली कोलाहल. राजू धावत येऊन दार उघडतो. राजू राजू काय झालंय, काय झालंय? आई मरणार. शिर्या! शिर्या! राजू वत्सलाला सावरण्याचा प्रयत्न करतो. आई शिऱ्याची नाही, अगं आपल्या शिऱ्याने मारलंय एकाला. आई ठार मारलंय. झालं तरी काय? बाबा गाडीवर 7-8 पोरांबरोबर बाजाबाजी झाली त्याची जराशी. आणि त्यांनी शिऱ्याची गाडी उलटी केली, मग शिऱ्या भडकला. त्याने त्याच्या डोक्यात मोठा पलिता घातला बाबा, आणि हातातला पलिता त्याच्या पोटात आजपर्यंत बाबा जागेवर खालाच झाला तो. नीला स्टंप किचन मध्ये फेकून देतो. ओरडतच नीला जिन्यातून पळत वर जातो. तोपर्यंत वर आलेला पक्या डाव्या बाजूला पळतो. बावरलेला प्रशांतही नेमकं काही न कळल्यामुळे जिन्या तिथं धावताना दिसतो. तेवढ्यात शिऱ्या सुद्धा हातात रक्ताने माखलेला कावीळ खाली वर येतो. शर्ट फाटलेला, रक्ताने माखलेला. शिऱ्या धावत येतो आणि घरात येतो. शिर्या! अरे शिर्या, काय केलंस तू हे? शिर्या! शिर्या, अरे तू हे खरंच नाही 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 बाबा 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 मला खून करायचं नव्हतं. बाबा मला खून करायचं नव्हतं. शिर्या, शिर्या, तू पोलिसांना सांगून टाक. जाऊ नको. पोलीस पण नाही नाही आई बाबा नाही, पोलिसांचं नाव घेऊ नका. मी बघतो काय ते. पोलिसात जायला पाहिजे, राजू. त्यांची पद्धत नाही माहितीये तुम्हाला आई, नाही माहिती. ऐक ना, ऐक. त्यातून आपणच काहीतरी मार्ग काढायला हवा. हे बघा इथे काहीही घडलेलं नाहीये. हे राजू! बाबा, लक्षात आलं तुमच्या, इथे काही घडलेलं नाहीये. ठीक आहे आई, शांत. बाबा तुम्ही झोपायला जा. अरे पण झोपायला जा. शिऱ्या चल, तो पलिता आधी सोडून दे. चल. राजू शिराच्या हातातला पलिता काढून घेतो आणि खिडकीतून फेकून देतो. पक्या तो पलिता घेऊन जा, टाकून दे लांब कुठेतरी. शिऱ्या चल तो शर्ट काढ आधी. अरे उठ तो शर्ट काढ आधी. आणि हा शर्ट घाल. हे बघ तू घाबरायचं नाही. मी आहे ना, मी आहे इथे. बघितलं? चल पळ. अरे काय सांगतोस? ऐक तू आपल्या गच्चीत जा आणि तिथून सरळ पलीकडच्या गच्चीत उडी मार. कळलं? चल पळ. अरे थांब रे. शिरा जिन्यात पळतो. पाठोपाठ राजू जातो आणि प्रशांतला घेऊन परत येतो. ए राजू काका, शिरी काकाला काय झालं? नाही काही नाही. पण मग तू असं का करतोय? काही नाही रे, तू चल घरात चल. आई तू का इथं, तू जा ना. अरे पण काही झालेलं नाही आई, काही झालेलं नाहीये. हे बघ, बाबा अरे राजू ते अरे पण ऐका शांत. काही झालेलं नाहीये. अरे पण तुम्ही आज जा. प्रशांत, हा शिरी काका. कुठे होतो आपण? वाच चल. हा ते शिरी काका. पुस्तकात लक्ष दे, गणितात होतो आपण. हा चल वाच. प्रशांतला काहीच न कळल्यामुळे तो क्षणभर तसाच राजूच्या चेहऱ्याकडे बघत राहतो. अरे चल वाच म्हटलं ना, कुठे होतो आपण? हा वाचतो. ते घातांकाचा घात. शिरी तेवढ्यात काका. पोलीस सायरनचा आवाज ऐकू येतो. नीला वर धावत येतो. शिर्या, पक्या पळ, पोलीस! नीला जिन्यातून वर धावत येतो. पाठोपाठ पोलिसांच्या धावण्याचा आवाज. इन्स्पेक्टर देशपांडे आणि हवालदार शिंदे येतात. ताबडतोब एकेकाला शोधून काढा, खेचून काढा बाहेर एकेकाला. शिंदे
तुम्ही चला माझ्याबरोबर. बोलत बोलत इन्स्पेक्टर गॅलरीत बाहेर येतो. खाली बघून हवालदाराला हात लावतो. जाधव, तुम्ही टाकीवर जा. तावडे तुम्ही जिन्याखाली बघा. त्यानंतर तुम्ही त्या साईडला जा आणि मागच्या बाजूला पण फेरी मारा. आणि ऐका, वरती गच्चीत एक पोरगा पळालाय. पाय पडून उतरेल कदाचित, लक्ष ठेवा. सुटता कामा नाही कोणी आपल्या हातून. बोलत बोलत इन्स्पेक्टर पुन्हा घरात येतो. हवालदार शिंदे संडासच्या बाजूने जातो. सगळे त्यांना सांगितलेल्या दिशेप्रमाणे जातात. पळतोय काय, पण सोडणार नाही साल्याला. कुठे जाऊ दे, सोडणार नाही त्याला. पातळातून हुकीन काढून भाडव्याला. इतक्यात हवालदार शिंदे पक्याला पकडून आणतात. त्याला मारू लागतात. पक्या रडतोय, गयावया करतोय. त्याच्या हातात रक्ताने माखलेला कागद काढतो. मी काय नाही केलं. मी खरंच काय नाही केलं. मी फक्त तिथं होतो साहेब. शिंदे, घ्या साल्याला हात घ्या. हवालदार पक्याला तसेच ओढत घेऊन जातात. अरे, कुणाचा खून केला माहितीये का? अरे, कुणाचा खून केला त्याला माहितीये का तुम्हाला? सत्याभाई, अंडरवर्ल्डचा किंग सत्याभाई. रावजीचा राईट हँड सत्याभाई. भाईचा खून केलाय. सोडणार नाही भाडव्याला, कळलं काय? बोलत बोलतच इन्स्पेक्टर दंड दंड पाय आपटत निघून जातात. समोर क्षणभर भेदक शांतता. सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहतात. भेदरून लपून बसलेला प्रशांत हळूच बाहेर पडून आपल्या घरात पळतो. त्याच्या पाठोपाठ राजू बाहेर पडून थेट गच्चीत पळतो. तू कुठे जातोयस? सावंत अस्वस्थपणे इथे तिथे फेऱ्या मारू लागतात. वत्सलाला काहीच कळत नाही. ती सुद्धा फक्त फेऱ्या मारणाऱ्या सावंतांकडे आणि दाराबाहेर बघत फेऱ्या मारू लागते. तणावपूर्ण शांतता. अचानक एका क्षणी सावंत ताडकन उठतात. उठून देवाच्या समोर जाऊन उभे राहतात. देवाजवळची घंटा घेऊन जोर जोरात बडवू लागतात. देव जागाय म्हणतो ना मी. देव जागाय. अरे तो येतो ना नेहमी माझ्या मदतीला धावून. अरे आता सुद्धा ये रे देवा. अरे आता सुद्धा ये. मारखांब्या. अरे मारखांब्या. अरे गप्प करा तुम्ही. अरे भांडा की रे. हे मारखांब्या. अरे भांड. अरे जोरात जोरात भांडा रे. स्वस्त बसू नका रे. अरे साथ द्या मला साथ. अरे भांडा. अरे भांडा रे. आणि हळूहळू पडदा सरकू लागतो. अभिलेश सरपडवर आणि आमच्या नाटकाचं शीर्षक सुलेखन, प्रकाश योजना आजची आणि एकूणच आरेखन केलं होतं आमचे सुनील डोळेकर. या निमित्तानं या नाटकाच्या अंकाचं अभिवाचनाच्या निमित्तानं का होईना आपल्या समोर सादर करण्याची संधी मिळाली. आमचे जुने मित्र स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे आम्ही विजयच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अकरा 2 2 4 5 6 7 8 9 10 11. लुक्स माझ्याकडे द्या. तुमच्याकडे कॅमेऱ्याकडे म्हणजे माझ्या हाताकडे दिला तरी कॅमेराकडे आला. ओके, थँक्यू.